तुम्हाला वाटतं का की फ्लश टॉयलेट आणि उत्तम ड्रेनेज सिस्टम ही आधुनिक काळाची देण आहे? मग थांबा, कारण 5000 वर्षापूर्वी भारतात अशी एक संस्कृती होती जी आजच्यापेक्षाही जास्त मॉडर्न होती. सिंधू म्हणजेच हडप्पा संस्कृती. इसवी सन पूर्व 2500च्या काळात जेव्हा जगातले अनेक लोक जंगलात राहत होते, तेव्हा आपल्या भारतात आजच्या भाषेत बोलायचं तर चक्क स्मार्ट सिटीज तयार झाल्या होत्या. सिंधू संस्कृतीतले रस्ते एकमेकांना बरोबर 90 अंशाच्या कोनात छेदायचे. प्रत्येक घरातून सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे होती. संपूर्ण हडप्पा साम्राज्यात वापरल्या गेलेल्या विटांचा आकार अगदी सारखा होता. विचार करा, त्या काळात कोणतेही कम्प्युटर किंवा स्टँडर्ड स्केल नव्हत्या, तरी हे कसं जमलं? उत्खननात इथे कुठेही मोठे राजवाडे किंवा युद्धांची शस्त्र सापडली नाही. म्हणजेच हे लोक व्यापारी आणि शांतताप्रिय होते. पण ही संस्कृती नामशेष का झाली? शास्त्रज्ञांच्या मते 7000 वर्षापासून पाऊस कमी होत गेला, पण तरीही तिथले लोक हार मानणारे नव्हते. ते बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारे होते. त्यांनी हवामानानुसार पिकं घेण्याच्या पद्धतीत बदल केला. दुष्काळाशी आणि पीक टंचाईचा सामना करण्यासाठी त्यांनी धान्याच्या साठवणीत एक उत्कृष्ट आणि सुसंघटित तंत्र विकसित केले. पण हळूहळू ही सामाजिक व्यवस्था बदलून वैयक्तिक आणि घरगुती पातळीवर आली. शेवटी याच बदलत्या हवामानामुळे आणि सततच्या स्थलांतरामुळे इतर कारणांमुळे ही महान संस्कृती नामशेष झाली. तेव्हा जे नष्ट झालं ते नैसर्गिकरित्या झालं आणि आजही सर्व वेगाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि याला कारणीभूत माणूस असेल अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. तुम्हाला यावर काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टींसाठी आचार्य मीडियाला फॉलो करा.